नमस्कार अभियोगधारकांना। एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी विचारलं, म्हणले बाळा सांग बरं की 5 मधून 5 गेले तर किती राहतात? विद्यार्थी म्हणाला सर 2. शिक्षक म्हणाले अरे हे बघ 5 पोळ्या दिल्या आईने तुला आणि तू 5ही पोळ्या खाल्ल्या, तर मग डब्यामध्ये काय राहिलं? तर विद्यार्थी म्हणाला भात. तो काही शून्यावरती येत नव्हता. असे जे लहान लहान गोंडस खूप खतरनाक मुलं असतात त्यांना तुम्हाला तर शिक्षक म्हणून शिकवायला जायचं आहे. परंतु हे करत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे हा प्रश्न की सर मी इंग्रजी माध्यमांसाठी एलिजिबल आहे की नाही. ठीक आहे, आता त्याच्या मागचं कारण असं आहे की राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विविध वेळी विविध नोटिफिकेशन जारी केलेत आणि त्यामध्ये इंग्रजीचा घोळ सगळा करून ठेवला. आता आपल्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सर माझं जर समजा D.Ed किंवा B.Ed हे जर इंग्रजी माध्यमामधनं झालेलं असेल तर मग मी ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा येतात किंवा ज्या ठिकाणी टीचिंगचं मीडियम हे इंग्लिश असतं तर त्याच ठिकाणी मी एलिजिबल आहे का? परंतु जर समजा माझं ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन हे जर इंग्रजी विषयासह किंवा इंग्रजी लँग्वेजमध्ये इंग्रजी माध्यमामधून जर पास झालेला असेल तर मी या ठिकाणी एलिजिबल राहणार नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करू, ते सुद्धा अत्यंत कमी वेळेमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊयात की समजा वाशिम किंवा एखादं कुठलं पण तुमच्या मनाने आस्थापना घेऊयात आपण. समजा जिल्हा परिषदेची आस्थापना आहे, ठीक आहे, आणि या ठिकाणी गणित विषयाची जागा आहे. ठीक आहे, आता मी गणित फक्त उदाहरणासाठी घेतोय, तुम्ही या ठिकाणी सामाजिक शास्त्र घेऊ शकता. ठीक आहे, किंवा जी शाळा आहे तर ती सेमी इंग्लिश असू शकते. ठीक आहे, किंवा असंही असू शकते की ती पूर्णतः इंग्लिश मिडियमची असू शकते, किंवा असंही असू शकते की शाळा जी आहे ती मराठी माध्यमाची आहे आणि शिकवण्याचं माध्यम मात्र इंग्लिश आहे. मग या ठिकाणी कुणी प्राधान्यक्रम द्यायचे? ज्या विद्यार्थ्यांचं D.Ed आणि B.Ed हे फक्त इंग्लिशमधनं झालेलं आहे त्यांनीच द्यायचं का? आणि जर समजा चुकीनं ज्यांचं D.Ed आणि B.Ed हे इंग्लिशमधून झालेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांनी जर समजा या ठिकाणी काय दिले, प्राधान्यक्रम दिले, तर त्यांची निवड होणार नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो होऊ शकते. त्याचे निकष अशा पद्धतीने आहेत की ही जिल्हा परिषदेची समजा गणित आणि सामाजिक शास्त्राची जागा असेल, या ठिकाणी एकूण 50 विद्यार्थ्यांनी काय केलं की प्राधान्यक्रम दिलेत. ठीक आहे, आणि या 50 पैकी एकही विद्यार्थी असा नाही की ज्यांचं D.Ed किंवा B.Ed हे इंग्लिशमधून पूर्ण झालेलं आहे, असा एकही विद्यार्थी नाही. ठीक आहे, एकही विद्यार्थी नाही, म्हणजे त्याची संख्या 0 आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या जागांसाठी प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्या 50 विद्यार्थ्यांपैकी आधी PG चेक होईल की यांच्यापैकी किती विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं PG पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या PGला इंग्लिश मीडियम होतं. ठीक आहे, आता अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांपैकी जर कुणाचं PG असेल इंग्लिश मीडियम मधनं, ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी गणितासाठी किंवा सामाजिक शास्त्राची जी शैक्षणिक अर्हता असेल त्याच्यासाठी पात्र ठरवण्यात येईल. असं आपण जर गृहीत धरलं की 50 पैकी 50ही विद्यार्थ्यांकडे PG आहेच नाही, मग काय केलं जाईल की त्यांचं ग्रॅज्युएशनचा फायनल इयर मध्ये इंग्लिश आहे की नाही हे चेक केलं जाईल, किंवा त्यांनी ग्रॅज्युएशनला असताना इंग्लिश विषय अभ्यासला की नाही हे चेक केलं जाईल, किंवा दुसरं असं आहे की त्यांचं जे ग्रॅज्युएशनचं मीडियम होतं, ठीक आहे, ग्रॅज्युएशनचं मीडियम हे इंग्लिश होतं का हे चेक केलं जाईल. आणि ते जर असेल तर मात्र मग काय होईल, त्या विद्यार्थ्याची निवड या ठिकाणी होऊ शकते. आता जर आपण असं गृहीत धरलं की सर 2 विद्यार्थी आहेत, ठीक आहे, अशा पद्धतीने चिंटू आणि पिंटू असे 2 विद्यार्थी आहेत, या दोघांना सुद्धा समजा 150 मार्क आहेत उदाहरणार्थ. ठीक आहे, आणि दोन्हीच्या दोन्ही ही जी जागा होती ना जिल्हा परिषदेची, या जागेसाठी ती इलिजिबल आहेत. ठीक आहे, इलिजिबल आहेत म्हणजे पात्र आहेत. मग या दोघांपैकी कोणाला घेणार? ठीक आहे, बघा दोघांचं सुद्धा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे इंग्लिश मीडियम मधनं झालेलं आहे, मग कोणाला घेणार? मार्क सुद्धा दोघांना सारखेच आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्या उमेदवाराचं वय जास्त असेल त्याला घेतील. आता असं तर होणारच नाही की दोघांचं सुद्धा वय सेमच असेल, बरोबर की नाही? परंतु असेल समजा दोघांचं वय जास्त, मग कोणाला संधी दिली जाईल? तर ज्या विद्यार्थ्याचं शिक्षण जास्त झालेलं आहे, ठीक आहे,
अशा विद्यार्थ्याला ते प्राधान्यक्रम देतील. त्यानंतर जर समजा दोघांपैकी कोणीही एखादा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असेल, ठीक आहे, मग त्या विद्यार्थ्याला ते काय करतील, प्राधान्यक्रम देतील. ठीक आहे, त्याची विविध नॉर्म्स आहेत, त्यानुसार त्यांचं सिलेक्शन होईल. आता आपण HSC DEDचा विचार करू की सर समजा 1 ते 5 ची जागा आहे. ठीक आहे, पहिली ते थोडेसे स्लो चालतंय आज बोर्ड, पहिली ते 5वी ची जागा आहे. ठीक आहे, आणि सगळेच्या सगळे विषय जे आहे तर ते तुम्हाला इंग्रजी माध्यमामधनं शिकवायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे इंग्लिश मीडियममधनं शिकवायचे आहेत. आणि ही जी संस्था आहे किंवा शाळा आहे तर ती खूपच ग्रामीण भागामध्ये आहे, आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश DED किंवा BEd झालेलं होतं, इंग्लिश माध्यमामधनं DED झालेलं होतं, ठीक आहे, DED झालेलं होतं, अशा विद्यार्थी या ठिकाणी अप्लायच केलं नाही. मग तुम्हाला माहिती आहे की 1ली ते 5वी साठी जी प्राधान्य म्हणजे शैक्षणिक अर्हता असते, ठीक आहे, तर ती शैक्षणिक अर्हता किती असते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ती असते HSC DED. ठीक आहे, HSC DED अशी एवढी असते. मग आता DED हे तुमचं मराठी माध्यमामधून झालेलं आहे, कारण की या ठिकाणी इंग्रजी माध्यमामधल्या कुठल्याही विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम दिलाच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय होईल लक्षात घ्या. अरे ते सगळं गायब झालं. ठीक आहे, सॉरी. तर त्या विद्यार्थ्यांपैकी दोघांपैकी कुणाची निवड होईल, तर ह्याची निवड होईल. बघा, HSC DED ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं होतं, आता दोघांचं सुद्धा माध्यम हे काय आहे, मराठी आहे. ठीक आहे, मग जे 12वी झालेलं आहे ते आर्ट्समधनं झालं की सायन्समधनं झालं हे चेक केलं जातील, आर्ट्स की सायन्स. ठीक आहे, आता दोघांचंही जर आर्ट्समध्ये झालं असेल तर मग अडचण आली. ठीक आहे, मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा 10वीचं मीडियम कन्सिडर होईल, इंग्लिश आहे की नाही तर ते राहतच. समजा अशा परिस्थितीमध्ये काय होतं माहिती आहे का, या जर आर्ट्स असेल आणि इंग्लिश नसेलच मग या दोन्ही विद्यार्थ्यांना काय होईल, डावलून जाईल. परंतु इंग्रजी आपल्याकडे कंपल्सरी असतंच. आता जर समजा दोघांचं सुद्धा सायन्सच आहे, ठीक आहे, आणि दोघांना सुद्धा सेम मार्क आहेत, जर सुरुवातीला काय होईल की ज्याला जास्त मार्क आहेत 12वी सायन्स असताना त्याला निवडलं जाईल. ठीक आहे, जास्त मार्कवाल्यांना. परंतु जर समजा जास्त मार्क नसले, ठीक आहे, सेम मार्क असले तर मग ज्याचं वय जास्त आहे ना त्याला निवडलं जाईल. आणि असं तर होतच नाही की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सेम राहतील. अशा पद्धतीने जे आहे ते इंग्रजी माध्यमामध्ये जर समजा तुम्हाला जागा आल्या तर तुम्ही प्राधान्यक्रम तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिश माध्यमामधून झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही निवडू शकता. तरीही या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर या अनुषंगाने, या प्रश्नाच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित असतील तर तुम्ही 100% कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.